राज्य मंत्रिमंडळामध्ये यंदा बीड जिल्ह्याला 2 मंत्री महोदयांचा या ठिकाणी समावेश झालेला आहे। प्रामुख्याने हे दोन्ही मंत्रीपद परळी या ठिकाणी गेलेली आहेत आणि पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा परळी झालेला आहे। नामदार धनंजय मुंडे आणि नामदार पंकजाताई मुंडे या दोन्ही बहीण भावांचा समावेश देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये झालेला आहे आणि या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी सहकार्यांनी मोठा जल्लोष अंबाजोगाई शहरामध्ये या ठिकाणी साजरा केलेला आहे। जवळपास गेल्या 2 तासापासून अंबाजोगाई शहरामध्ये या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेतृत्वाचा जल्लोष साजरा केलेला आहे। नामदार पंकजाताई मुंडे यांचं पुनर्वसन केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे आणि विशेषतः केंद्रीय जे बोर्ड आहे त्यांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आभार मानलेले आहेत। तर या ठिकाणी नामदार धनंजय मुंडे यांचा राज्य मंत्रिमंडळात पुनश्च एकदा समावेश झाल्याने त्या ठिकाणी नामदार धनंजय मुंडे यांच्या सहकार्यांनी सुद्धा नामदार देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त केलेले आहेत। या दोन्ही नेत्यांच्या मंत्रिपदाचा जल्लोष अंबाजोगाई शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या ठिकाणी जे मुख्य मार्ग आहे राष्ट्रसंत भगवान बाबा चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या परिसरामध्ये एक विजयी रॅली या ठिकाणी काढण्यात आली। त्या मिरवणुकीमध्ये कार्यकर्ते हे पूर्णतः गुलालाने माखलेले होते आणि फटाक्यांची आतिषबाजी जवळपास 4 ते 5 तास या ठिकाणी सुरू होती। आपल्या नेतृत्वाला संधी मिळाल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे नक्कीच सुखावले आहेत, कारण गेल्या 2019 पासून पंकजाताई मुंडे यांना कसलंही पद नव्हतं आणि त्या ठिकाणी आता या ठिकाणी विधान परिषदेवर ताईंना संधी दिलेली आहे। त्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री पदावर त्यांची वर्णी लागलेली आहे आणि एक चांगलं खातं सुद्धा त्या ठिकाणी ताईंना आणि नामदार धनंजय मुंडे यांना मिळणार आहे। त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे जे कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत, सहकारी आहेत, ते एक मोठा जल्लोष, एक मोठा उत्साह या ठिकाणी अंबाजोगाई शहरामध्ये त्यांनी साजरा केलेला आहे। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड।